तर नक्कीच आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगतो चालू असलेला सामना जांभिली विरुद्ध वाऊशी तिसऱ्या दिवसातील तिस पहिली लढत आणि तिसरी क्वालिफायर आपल्या भेटीला येते. तर नक्कीच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यश छत्तीसकर पंचांच्या डाव्या इष्टीने गोलंदाजी करत असताना एक 10-12 पावलांचा स्टार्ट सलामीला आलेली जोडी मैदानात जांभिली संघाची करण त्याच्या समवेत सोहम पहिला चेंडू फुलटॉस होता सरळ मारलाय वन बाउन्स पंच आम्हाला हात पाण्यावर इशारा करतात की 4 धावा डीजे आवाज नाही काय हॅलो. तर नक्कीच असं वाटतंय की पवेल मधूनच सेट होऊन आलाय की काय फलंदाज करण आलेल्या पहिल्याच चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करतोय दुसरा चेंडू ह्यावेळी गोल्डन स्पॉट वरती टाकलेला चेंडू उचली घेतोय अपील मध्ये धम नव्हता निर्धाव चेंडूचे सांगता होते धाव फलकाचा श्री गणेश होतोय 4 धावांवर ह्यावेळी बॅटची जे रनआउटची संधी एक धावेनिशी धाव फलक हालतोय 5 धावांवरती स्ट्राईक एंडला येतो फलंदाज सोहम गाडगेच्या प्रत्येक षटकाराला प्रणय पवार यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज मंडळात जमा देखील झालंय धन्यवाद. ह्यावेळी जोरकस मारण्याच्या नादात बीट होतोय फलंदाज सोहम निर्धाव चेंडूची सांगता होते पहिलं षटक प्रगतीपत्रावर असताना संघाची धावसंख्या स्थिरावते ती बिनबाद 5 या अंकावरती. तर नक्कीच गोटंगावची सुपुत्र रिस्टार सार्थक भरत पाटील यांचं देखील इथे आगमन झाले तर विनंती करतो आपण देखील मंचावरती यायचं ह्यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या तिथे स्थिरावलेले 5 या अंकावरती अजूनही षटकातले काही चेंडू शिल्लक असताना पंचांच्या डाव्या इष्टीने गोलंदाजी करत असताना गोलंदाज यश छत्तीसकर पहिल्या चेंडूवर जरूर मोठा फटका आला असेल त्यानंतर कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू उचली घेतली चेंडूने आणि निर्धाव चेंडूची सांगता होते पहिलं षटक संपलंय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात त्या बिनबाद 5 कमालीची गोलंदाजी केले यश याने पहिल्या चेंडूवर चौकार जरी आला असला तरी येणाऱ्या उर्वरित 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव देऊन आपलं शतक संपवलंय. नक्कीच दुसरं षटक आपल्या हातामध्ये घेतलंय 41 स्टार विजय मोरे तर नक्कीच फुलटा स्वरूपाचा चेंडू पुल केलाय चेंडू जातोय 4 धावांची बॉर्डरला कापते
तर नक्कीच माझे साथी समालोचक मानस मनोरे यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं इथे आम्ही सन्मान करतो आणि यापुढील धावतं समालोचक त्यांच्या हाती सोपवतो. काही चुकी झाली असेल बोलण्यात तर माफी असावी. हॅलो हॅलो चेक हॅलो. हॅलो हॅलो चेक हॅलो. जर्मन मित्रमंडळ गोरठण यांच्या वतीने ऑर्गनाईज करण्यात आलेल्या या भव्य दिव्य नाईट शृंखलेमध्ये उपस्थित जमलेल्या क्रीडा रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं मी समालोचक मानस मनोरे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत मात्र या ठिकाणी करतोय. सर्वप्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणत गणपती बाप्पाला आपण वंदन करूया. राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत यांना मानाचा त्रिवार मुजरा करूया आणि मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया या स्पर्धेची आजची तिसरी रात्र या ठिकाणी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्रीमधील पहिली मॅच जी इन ऍक्शन मध्ये मात्र असेल. एका बाजूला टीम वावोशी संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. त्यांच्या विरोधामध्ये जांभिवली या दोन टीमच्या दरम्यान बॅटल या ठिकाणी पाहायला मिळतोय. टॉस जर आपण पाहिला असेल तर तो जिंकला वावोशी टीमने. निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा, बॅटिंग करण्याचं मात्र आमंत्रण दिलंय आणि प्रथम बॅटिंग करत असताना षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि ऑन टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल या ठिकाणी स्थिरावली गेली आहे. क्वालिफायर मॅच ए ग्रुपची मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढे सरसावलेत ऑन साइड लॉन ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑन कडे चाललाय चेंडू वेगाने. एकच धाव याही बॉलवरती मिळेल. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये होताना मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी एका बाजूला करण आणि त्यांच्या समवेत सोहम मैदानाच्या आतमध्ये मात्र खेळ करतायत. 3 षटकांची मॅच, 18 चेंडूंचं एक सत्र आणि सुरुवात चांगली होणं फार महत्वाचं आहे. किमान 30 ते 35 या आकड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न बॅटिंग टीमच्या माध्यमातून केला जाईल. अपील इथे पण झाली आहे. पंचांचं बोट आकाशामध्ये. LBW लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. पहिला धक्का मिळेल, फलंदाज होतील बाद. सोहम यांना मात्र पवेलियनचा रस्ता दाखवलाय. पहिला विकेट या ठिकाणी मिळवलाय. बॉलिंग करताना टीम वावोशी संघाने आणि मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 चा खेळ देखील मात्र संपला जाईल. 17 धावा फॉर द लॉस ऑफ 1 विकेट या स्कोर कार्ड वरती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल पहिल्या सत्रामध्ये. वनवटे गावचं अतिशय सुंदर आणि सुसज्ज असं क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती मात्र या स्पर्धेचं हे हंगाम रंगताना आपण पाहतोय. 36 विभागामध्ये आपण आहोत आणि या विभागामध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये क्रिकेट आणखीन बहरला गेलेला आहे. 17 धावा झालेल्या आहेत. 17 धावा या स्कोर कार्ड वरती आमचे राहुलभाई पाटील पण आलेले आहेत. एक राहुलभाई पाटील ज्यांनी बैलगाडा शर्यत गाजवलेली आहे, दुसरे ज्यांनी क्रिकेटचं क्षेत्र गाजवलेलं आहे. मैदान त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. त्यांचं देखील आपण विशेषतः आभार व्यक्त करूया. मराठा प्रीमियर लीगच्या आयोजनामध्ये प्रत्येक वर्षी त्यांचं चांगलं कार्य आपण पाहिलेलं आहे. तर राहुलजी पाटील यांचं स्वागत. षटक क्रमांक 3 साठी बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही एंडने या क्रीडांगणावरती मात्र गोलंदाजी होती. 360 डिग्री प्रॉपर सर्कल क्रिकेटिंग ग्राउंड या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चला, विनंती असेल स्पीडअप करायचा आहे. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला गेलेला आहे. पहिलाच बॉल असेल. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला फुल टोल वसूल केलाय.
बॉलला पाठवलंय त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर असं वाटलं होतं. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. कमालीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. अगदी हवेमध्ये झेप घेत असताना एका हातामध्ये चेंडू अडवला, आतमध्ये ढकलला, धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. मैदानाच्या आतमध्ये चांगले एफर्ट, चांगले प्रयत्न. वावोशी टीम, जांभिवली टीम जवळचे संघ आहेत. एक दुसऱ्याचा खेळ एकमेकांना माहिती आहे, पण यावेळेस क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल. 2 धावा मिळाल्यात. बॅकफुलला मिळेल, त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये जिंकणं हाच पर्याय असेल दोन्ही टीमकडे. आणखीन एक बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, बॅकची आतली कडा घेतली, बॅकवर्ड झोन मध्ये गेला, मिस फिल्डिंग केली, चुकी केली. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण झाल्यात. नजर हटी तो दुर्घटना घटी याचा उल्लेख नेहमी आपण करतोय. सिंगल्स परिवर्तन डबल मध्ये केलं गेलंय. 2 धावा या बॉल वरती देखील काउंट केल्या जातील. 2 धावांच्या बरोबरीने 22-22 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल यावेळेस जाऊन पोहोचली आहे. 22 धावा या धावफलकावरती मात्र जमा केल्या गेल्यात. पहिलंच सत्र मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांची मॅच. 30 ते 35 धाव्यांचं टार्गेट मनामध्ये घेऊन उतरली होती जोडी. जोडीला ब्रेक केला. विराट क्रमांक 3 वरती आलेले फलंदाज प्रयत्न करतायत, पण मैदानाच्या आतमध्ये धावा बनवण्यामध्ये त्यांना यश मिळत नाही. इथे पण सिंगलचं परिवर्तन डबल मध्ये झालंय. काय करतात वावोशी टीमचे खेळाडू? क्षेत्ररक्षणामध्ये चुकी, थ्रो फेकण्यामध्ये देखील चुका केल्या जात आहेत. 2 धावा या बॉल वरती देखील मात्र कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि टीमची टोटल एकंदरीत 24 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचली गेली आहे. या धावा ज्या तुम्ही एक्स्ट्रा दिल्यात, दुसऱ्या सत्रामध्ये रन चेस करताना तुमच्या टीमसाठी धोक्याची घंटा ठरू शकतात. ओळखावं लागेल आणि त्याला अनुसरून खेळ करणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल. नेक्स्ट बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आणखीन एक बॉल वेगवान होता, रफ्तार, पण आउटसाइड द स्टंप, वाईड लाईनच्या बाहेर. पंचांनी सांगितलं इट इज व्हाईट बॉल, अव्वांतर चेंडू असेल. बॉलिंग टीमने मात्र रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे अंपायर्सना चॅलेंज केलंय. चेक केलं जाईल. इट इज व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल अँड इट इज अ व्हाईट बॉल. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय अगदी योग्य होता. तिसऱ्या पंचांनी पाहिलं, सांगितलं की हा अवांतर चेंडू आहे. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सचिन दाभोळकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, जबरदस्त पंच. त्यानंतर स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये बाळा साळुंके सर आपल्याला पाहायला मिळतील आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे सूरज पांडे सर. 3 पंचांचं पॅनल या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. खालापूर विभाग असेल, छत्तीसशे विभाग असेल, खोपोली विभाग असेल, प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची चांगली अंपायरिंग आपण पाहिलेली आहे. आणखीन एक चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा वाईड लाईनच्या बाहेर आहे. पंचांनी सांगितलंय आणखीन एक अवांतर बॉल मात्र डिलिव्हर केला गेलाय. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही चुका केल्या, त्याच्यानंतर व्हाईट बॉल जर तुम्ही फेकले तर मात्र बॅटिंग टीमसाठी ते बेनिफिट असेल आणि मग तुमच्यासाठी धोक्याची घंटा. कमीत कमी धावा तुम्हाला द्यायच्या आहेत. यू हॅव टू अवॉइड द एक्स्ट्राज व्हेन यू आर बॉलिंग फर्स्ट. बऱ्याचदा मी सांगितलंय क्रिकेटच्या खेळामध्ये. पुढे सरसावले होते दडपण या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑन द टोटल टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. साईप्रीत लाईव्ह च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी केलं जात आहे. त्यांचं देखील स्वागत. सर बॅटने खेळलाय, ऑन साइडला बॉल, स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका वेगाने चाललाय. फिल्डर आहेत, एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये धोक्याची घंटा. रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागत आहे. धक्का मिळेल बॅटिंग टीमला. अजूनही एक बॉलचा खेळ मात्र बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. 27 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जमा केल्या गेल्यात आणि शेवटच्या बॉलचा खेळ मात्र या ठिकाणी या सत्रामध्ये शिल्लक असेल. हाफ ड्रॅगन बॉल होता, ऑन साइडला खेळलाय, आखूट टप्पाचा चेंडू, आडव्या बॅटने मारण्याच्या प्रयत्नामध्ये अपयश. दुसरी धाव घेता घेता मात्र आणखीन एक रनआउटची विकेट गमवावी लागतीये.
आणि एक धाव या शेवटच्या बॉलवरती मात्र काउंट केली जाईल. एका धावेच्या बरोबरीने पहिल्या 17चा मात्र खेळ संपलाय. ऑन द टोटल टीमची धावसंख्या मात्र जमा केली गेली आहे, ते म्हणजे 28, 28 धावा टीम जांभिवली संघाच्या माध्यमातून. येणारे मात्र चेंडू आता बाकी असतील 18 आणि विजयासाठी 29. 29 धावेंची गरज असेल सुपर 5 मध्ये पोहोचण्यासाठी टीम वावुशी संघाला. दरम्यान नेक्स्ट मॅच ज्या दोन टीमच्या दरम्यान असेल डी ग्रुप ला मात्र आपण सुरुवात करतोय आणि डी ग्रुपची पहिल्या फेरीची पहिली मॅच गावदेवी सतवाई 11 अतकर गाव आणि त्यांच्या विरोधामध्ये रत्नदीप क्रिकेट क्लब बीड खुर्द. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं कंपल्सरी आहे, त्यामुळे रत्नदीप क्रिकेट क्लब बीड खुर्दचे कॅप्टन आणि गावदेवी सतवा 11 अतकर गावचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण लगेच यावं. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. राहुल दादा पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. चला दोन्ही कॅप्टन आपण लगेच उपस्थित व्हायचं आहे. टॉस आपण करणार आहोत. चला कॅप्टन लगेच पाठवा. इनिंग ब्रेक झालाय. टॉस करण्यासाठी बीड खुर्द चे कॅप्टन आलेले आहेत. मी यातकर गाव टीमच्या कर्णधाराला विनंती करेन लगेच टॉस करण्यासाठी आपण दाखल व्हावं. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे, त्यामुळे तुमचा कॅप्टन उपस्थित मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच रवाना करावी. चला वावशी टीम तुमच्यासाठी इकडे डाव्या बाजूला खुर्च्या उपलब्ध केलेल्या आहेत, तिकडे बसायचंय. जे लहान मुलं त्या खुर्च्यांवरती बसलेली आहेत सगळ्यांनी त्या खुर्च्या खाली करा आणि लगेच खेळाडूंना बसण्यासाठी द्यायच्या आहेत. विनंती असेल जांभिवली टीमचे जेवढे पाठीराखे आहेत सगळे छोटे खेळाडू जे खुर्च्यांवरती बसलेले आहेत त्यांनी कृपया करून त्या खुर्च्या सोडा आणि बॅटिंग टीमला द्या, कारण त्यांच्यासाठी ते डगआउट आहे, त्यामुळे त्या खुर्च्या आपण खाली करायच्या आहेत. विनंती असेल. चला दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. राहुल दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करणार आहोत. आजची तिसरी रात्र तिसरी रजनी डी ग्रुप पहिल्या फेरीची पहिली मॅच या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तिचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. आदरणीय राहुल दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. चार ओव्हरची मॅच त्या ठिकाणी असेल. टॉस आपण करतोय. कॉइन फ्लिप केला गेलाय आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे बीड खुर्द संघाने. काय निर्णय घेतलाय, जो काय आपला निर्णय असेल लगेच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आपण. टॉस जिंकल्यानंतर बीड खुर्दने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय नेक्स्ट मॅच मध्ये घेतलाय. धाडसी निर्णय पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर बऱ्याचशा टीम्स गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात, त्यांनी बॅटिंग मात्र स्वीकारली है. तो चलिए दोस्तों मैदान के अंदर चलती है. दूसरे पारी की शुरुआत, पहली गेंद बैकफुट पर गए, स्क्वायर कट. सर वीरेंद्र सहवाग की याद दिलाने वाला स्ट्रोक देकर जाएगा 4 रन. संदीप और उनके साथ विजय ये प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी है. पहली ओवर की जिम्मेदारी को लेकर प्रथमेश जो गेंदबाजी ट्रैक पर आए, लेकिन उनको स्टैंड एंड डिस्पैच किया. पहली गेंद पर 4 रनों के साथ अपना खाता खोला है बल्लेबाज संदीप ने. अच्छी शुरुआत की वावशी टीम के लिए. इस बार बीट किया, एक तेरी तो दूसरी मेरी. प्रथमेश ने बताया हम भी कुछ कम नहीं है. ये चौके का जवाब टॉटकिन के साथ मैदान के अंदर दिया इस खिलाड़ी ने. कमाल की डॉट बॉल आपको आती हुई नजर आएगी. जांभिवली टीम संघर्ष करना जानती है, लड़ाई करना जानती है, मेहनत करना जानती है, अपने हक को छीनना जानती है अगर उन्हें हक उल्टा मिलता नहीं है तो. कमाल की गेंदबाजी. एक और बार उड़ाया, हवा में गेंद है, ये ऊंचाई ज्यादा ताकत कम. नो मैन लैंड में गेंद टप्पा खाती हुई वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ. तब तक समय था 2 रन मैदान के अंदर पूरे किए जाएंगे.
2 रन यहाँ से कंप्लीट भी आपको होते हुए जरूर नजर आएंगे। 2 के साथ टीम का टोटल नंबर 6 स्कोर कार्ड के ऊपर आपको आता हुआ नजर आएगा। छह रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी शुरुआत है ये। हाफ टैगर बॉल थी, ऑन साइड पर खेला, आउटफील्ड बहुत तेज है, बंदूक की गोली की रफ्तार से गेंद निकल जाएगी सीमा रेखा पार, आएगा 4। थँक यू डीजे. चला बीड खुर्दा आणि आतकरगाव टीमचे कॅप्टन आयोजकांशी आपण संपर्क करायचा आहे. ज्या काही फॉर्मॅलिटीज तुमच्या बाकी असतील त्या आयोजकांशी कॉन्टॅक्ट करून आपण पूर्ण करायचे आहेत. चला या ठिकाणी पारितोषिक देखील येताना आपल्याला पाहायला मिळत है. एक और बार ऑन साइड पर ड्राइव किया, इनाम के बारे में हम बताएंगे, लेकिन फिलहाल तो रनों के साथ होता है। एक और चौका, 4 रन। देखिए वावोशी ग्राम पंचायत के सरपंच राजू शाह ने साहब इनकी तरफ से अगर वावोशी जीतती है तो 3001 का इनाम पूरी टीम को दिया जाएगा। और ये कमाल की शुरुआत भी हुई है। टोटल की बात करेंगे तो 14 रन्स विदाउट लॉस ऑन द बोर्ड आफ्टर 5 बॉल्स। P1 की पहली ओवर में जमकर रन बनी है। फुल टॉस थी ये, बाल बाल बची। अगर यहाँ पर करेक्शन होता तो ये भी मैदान की बाहर होती। नसीब का साथ मिला, टॉट गेंद की समाप्ति आपको नजर आएगी। एंड बाय दिस टॉट बॉल दिस इज द एंड फॉर द P1's फर्स्ट ओवर। द टोटल इज ऑन द बोर्ड 14 रन्स विदाउट लॉस। गेंदें बचेंगी 12 और जीतने के लिए रन बनाने हैं 15। के अंदर P1 की पहली ओवर का खेल समाप्त हुआ। रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 14 रन्स विदाउट लॉस, 12 गेंदे और 15 की जरूरत मैदान के अंदर आपको जीतने के लिए नजर आएगी। गेंदबाजी में परिवर्तन किया गया। दूसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर बॉलिंग ट्रैक के ऊपर गेंदबाज करण आपको आते हुए नजर आएंगे। मेरे करण अर्जुन आएंगे, ये आपने सुना जरूर था, बॉलीवुड का एक फेमस डायलॉग। लेकिन यहाँ पर अर्जुन नहीं करण आई है। आने के साथ क्या मैदान के अंदर छा जाएंगे, क्या कारनामा कर कर दिखाएंगे। जो मोमेंटम वावोशी के पास है, क्या उस मोमेंटम को अपने टीम की तरफ खींचने की ताकत ये रखता है खिलाड़ी, बिल्कुल आपको पता चलेगा। 12 गेंदें बची है, 15 की जरूरत। विजय को मौका मिला नहीं पहली ओवर में बल्लेबाजी करने का, लेकिन दूसरी ओवर में पहली गेंद पर ऑन स्ट्राइक एंड पर होंगे। लोवर फुल टॉस थी, हल्के हाथों से एक रन चुराया, डायरेक्ट हिट होती तो काम तमाम हो सकता था, लेकिन मिस फील्डिंग हुई, ओवर थ्रो हुआ। एक परिवर्तन दुक्के में किया गया और ये 2 रन आपको जरूर मैदान के अंदर कंप्लीट होते हुए नजर आएंगे। आमदनी 98, खर्चा रुपया। ये पहले ही रन कम है, उसमें की गई गलती आपको मुकाबले से घर वापसी का रास्ता दिखा सकती है। ये सोचना पड़ेगा टीम जाम्बिवली को। 11 गेंदें बचेंगी, 13 की जरूरत। 11 गेंदें बची है, जीतने के लिए 13 की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। उड़ाया था हवा में ये, कैच इट का कॉल। अगर विकेट आता है तो मौका मिलेगा कमबैक का। कैच छोड़ा, गेंद सीधा चेहरे से टकराई है। देखिए कहीं इंजरी वगैरह है कि नहीं। ऑर्गेनाइजर्स पानी लेकर जाइए तुरंत, मेडिकेट बॉक्स भी लेकर जाइए, पानी लेकर जाइए।
झेल पकडण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र चेहऱ्यावरती आदळलाय. बघा, जर ओके वाटत नसेल तर बाहेर या, विश्रांती घ्या, आपण काही हरकत नाही. कारण आरोग्यम धन संपदा असं म्हटलं जातं, हेल्थ इज वेल्थ आहे. येस, रिप्लेस केला जाईल जर गरज असेल तर. तुमचा 12th मॅन इन होऊ शकतो. तुम्हाला मैदानाच्या बाहेर येऊन विश्रांती करायची असेल तर करू शकता. खेळाडू रिप्लेस केला तरी हरकत नाहीये, परंतु शरीराची काळजी घ्या. चलिए, मैदान के अंदर फिर एक बार चलती है. वी आर रिज्यूमिंग द गेम. 3 रन बने थे और इसी 3 के साथ रन संख्या इंक्रीज होती हुई आपको स्कोर कार्ड पर नजर आएगी. टोटल की बात करेंगे तो रन बनी है 19. जीतने के लिए अब मात्र 10 रनों की जरूरत. आने वाली 10 गेंदों पर 10 पे 10, 10 पे बस नहीं, 10 का दम दिखाने की जरूरत होगी दोनों खिलाड़ियों को. नहीं है अंपायर का मानना, ये वाइट बॉल. दबाव बनाने के लिए, वाइड को बचाने के लिए भी कभी कभार ऐसी अपील्स होती है. चालाकी आपको हमेशा दिखानी पड़ती है, लेकिन अंपायर का मानना वाइड बॉल है. 12 सालों के सर, जिनके पास बहुत सालों का एक्सपीरियंस, और उनको पता है कौन सी गेंद पर कौन सा डिसीजन सही है, और वही उन्होंने दिया भी. वाइड बॉल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ. ऑफसाइड पर ड्राइव, ये बढ़िया स्ट्रोक है, गेंद के हाथ में है. मरीन ड्राइव से खूबसूरत कवर ड्राइव. जीतने के लिए मात्र 5 की जरूरत है. अगर ये 5 रन आती है तो वावोशी ग्राम पंचायत के सरपंच राजू शाहसने साहब, इनका 3001 का इनाम वावोशी टीम को मिलेगा. संदीप फिनिशेस